मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रास्ता रोकोची हात दिली होती। त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी वणीतील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। या रास्ता रोकोस दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांनी मार्गदर्शन केले। यावेळी सरकारने दिलेले आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत बसणारे नसून सरकार दिशाभूल करत आहे, त्यामुळे आम्हाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण हवे याची आग्रही मागणी करत मराठा समाज रक्तही सांडण्यास मागे पुढे पाहणार नाही असे प्रतिपादन करीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला। राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, पण मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण फेटाळून लावत मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे। त्यांनी या संबंधी सगळे सोयरे अधिसूचनेच्या तत्काळ अंमलबजावणीचाही आग्रह धरला आहे। त्यांच्या निदर्शनानुसार या प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी वणीतील सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजेच्या सुमारास अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी समितीचे संचालक व वोझरखेड ग्रामपालिकेचे सरपंच गंगाधर निखाडे यांनीही उपस्थिती मराठा समाजाच्या आंदोलनाला मार्गदर्शन करत सरकारवर टीका केली। येणाऱ्या काळात सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेत मनोज जरांगे सांगतील याप्रमाणे आंदोलकाची पुढील भूमिका ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी सकल मराठा समाजाचे तालु अध्यक्ष बाळासाहेब गडवजे, गणेश देशमुख, सचिन पवार, गणेश कड, राहुल मोरे, पवार काका, संजय कामाले, शशी मातरे, शुभम खांडे, अमोल महाले, प्रवीण सोनोने, सोनू बर्डे, सनी गोलांडे, राजू गोलांडे, नंदू महाले, सचिन कड, दादा पवार, विठ्ठल धोंगडे, सचिन गायकवाड, दिंडोरी तालुका मेडिकल असोसिएशन सदस्य प्रवीण कड, प्रवीण गायकवाड, निखिल महाले, किरण पानसरे, राजू महाले, किरण पानसरे, विजय गोरे, हर्षल कड, रिंकू पाटील आदींसह शेकडो मराठा समाज बांधवांनी रास्ता रोकोत सहभाग नोंदविला होता। या ठिकाणी त्या हाकेला साथ म्हणून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर आज या ठिकाणी रास्ता रोको करतोय। शासनाच्या डोक्यात मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही अशी भूमिका शासनाची त्या ठिकाणी दिसते। कारण सुरुवातीला ओबीसी देतो, सगळे सोयऱ्यांचा समावेश त्या ठिकाणी करतो, फक्त मराठ्यांचा मोर्चा त्या ठिकाणी कसा मुंबईतून मागे फिरल यासाठी ते षडयंत्र रचलं गेलं। अनेक असे काही भाड्याने आणलेले कुत्रे त्या ठिकाणी सरकार लावतंय की काय? छगन भुजबळ सारखा अतिशय बेजबाबदार मंत्री त्या ठिकाणी शासनाने बसवलाय। अनेक ठिकाणी मराठ्यांवर विरोधात बोलण्याची भूमिका तो भुजबळ करतोय आणि या भुजबळला अनेक मराठ्यांनी त्या ठिकाणी अनेक आंदोलनातून मागणी केली की यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, तरी सुद्धा शासन त्यांना सिक्युरिटी पुरवतंय। त्यांच्या मागे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी ठेवला जातोय। म्हणजे शासनाची भूमिका नेमकी काय आहे? या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही ही भूमिका शासनाची आहे। म्हणून बांधवांनो, आपणही की 10% आणि न टिकणारं आरक्षण आज जर या समाजाला देऊन तोंडाला पानं पुसित असेल हे नाकारते सरकार। इथून मागे आता बघा मराठा समाजाची तर व्यथा केलीच त्यांनी, पण शेतकऱ्यांविरुद्ध 2 दिवसापूर्वी त्यांनी एक कांदा निर्यातीचं धोरण अवलंबलं होतं की निर्यात खुली झाली। जबाबदार मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं, त्यांनाही माहिती नाही म्हणजे सरकारचं काय चाललंय यांचा ताळमेळ नाहीये आणि 2 दिवसातच त्याचं लगेच ते निर्यात करत आहे। मराठा समाजाची तर केलीच, पण तुम्हाला सांगतो मराठा समाजाला एकच विनंती करतो की आपण सगळ्यांनी मनोज जरांगे साहेबच आपले नेते, बाकी कोणीच नेते नाही। त्या माणसांनी जे देईल ते धोरण आणि जे सांगतील त्या पद्धतीने आपण पुढे ही लढाई चालू ठेवू। त्यावेळेस आपलं रक्त जरी सांडलं तरी मागं हटायचं नाही, हेच मी या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला हे करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशास्त्र न्यूजसाठी वनी प्रतिनिधी सागर मोर।